नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी अजित पवार यांच्या एका धक्कादायक विधानाची। भाजपने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं खापर अजित पवार यांनी RR पाटील यांच्यावर फोडलेलं आहे। तासगावातल्या सभेत ते बोलत होते आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीच आपल्याला फाईलवरची तत्कालीन गृहमंत्री RR पाटलांची सही दाखवली होती, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे। माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। म्हणले याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया आणि सारखं 70,000 म्हणायचं। अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते। माझ्यावर आरोप झाला ना, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणलं। आता ज्याला म्हणून 42,000 कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले 70,000 नाही म्हणले। आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असल बरं का झालं। माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसांनी गाळा कापायची धंदेत राव। आणि मला हेही माहीत नव्हतं। नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं राष्ट्रपती राजवट। त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती। मला इतकं वाईट वाटलं। ठीक आहे म्हणलं, आपला जेव्हा भावाचा सहकारी, पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं। तर अजितदादा यांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं खापर हे RR आबांवर फोडलेलं आहे। तासगावातल्या सभेत अजित पवारांचं हे धक्कादायक विधान आहे। आपल्यासोबत आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। आणि आपण बघतोय अजित पवारांचं हे विधान आहे। त्यांनी म्हटलंय की सिंचन घोटाळा संदर्भातली चौकशी RR पाटलांमुळे सुरू झालेली होती। नाही, ही वस्तुस्थिती अनेकांना माहित आहे, परंतु जाहीरपणे अजितदादांना त्याचं स्तुतवाच करावं लागलं। कारण अजितदादांची कशाप्रमाणे कोंडी मुस्कटदाबी त्या राजकारणातून त्यांना बदनाम करून त्या ठिकाणी टाकायचं, याचं एक मूर्तिपंत उदाहरण या त्यांच्या माहितीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्वतःच्याच पक्षातील गृहमंत्र्यांनी अशा प्रकारची चौकशी लावणं, आपल्या सहकार्यानं आरोपी करणं, हे त्या ठिकाणी आता या निमित्तानं पुढे येतंय। आणि खरा असली चेहरा आज त्या ठिकाणी RR आबांचा पुढे आणण्याचा त्यांचा यावरनं प्रयत्न आहे किंवा लोकांना सजग करण्याचा प्रयत्न आहे। प्रवीणजी, पण तुम्ही बैलगाडी भरून अगदी आरोप, माझ्याकडे कागदपत्र आहेत, अशा पद्धतीची विधानं होती, आरोप भाजपानं केलेले होते। 70,000चा घोटाळ्याचा हा सगळा प्रकार अजित पवारांनी केलेला आहे आणि तुम्ही म्हणत होता की बैलगाडी भरून आमच्याकडे पुरावे आहेत। आता शिळ्या कढीला ऊत आणण्याचा काहीच उपयोग नाही, आज आवश्यकता नाहीये। या विषयावर संदर्भात तपशीलवार अनेकदा भूमिका स्पष्ट केले, आरोप होत असतात, कागदपत्र असतात, याची ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्या तपासणी करतात, चौकशी करतात आणि तपासणी यंत्रणा जे ठरवतात ते अंतिम सत्य। पण तुम्ही केलेले आरोप हे खरे होते की खोटे? एका वाक्यात आम्हाला उत्तर द्या। नाही, आता आम्हाला जे उपलब्ध कागदपत्र होती त्या आधारे आरोप केले होते आणि आम्ही ते आरोप त्या ठिकाणी ज्या वेळेस तपास यंत्रणांनी चौकशी केली त्यावेळेला त्या आरोपात काही नसल्याचे निष्पन्न झाले। नक्कीच, ठीक आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर भाजप